गोंदिया तालुका के कुड़वा, कटंगी, टेमनी और बरबसपुरा इन 4 गांवों की 6 जिला परिषद स्कूलों के कुल 350 छात्रों को आज फुले फिल्म दिखाई गई। यह आयोजन पूर्व जिला परिषद सभापति पूजा अखिलेश शेठ के पहल पर किया गया। इस फिल्म का उद्देश्य था कि छात्रों को महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के संघर्षपूर्ण जीवन के बारे में जानकारी मिल सके। उन्होंने किस प्रकार शिक्षा के लिए समाज का विरोध झेलते हुए अपने जीवन को बलिदान किया, यह फिल्म के माध्यम से बताया गया। आज जो शिक्षा हमें मुफ्त में मिल रही है, उसके पीछे किन महापुरुषों का योगदान है, यह जानना छात्रों के लिए जरूरी है। खासकर लड़कियों को शिक्षा दिलाने के लिए सावित्रीबाई फुले ने जो संघर्ष किया, उसके कारण ही आज कई लड़कियां उच्च शिक्षा प्राप्त कर आत्मनिर्भर बन रही हैं। फिल्म में यह भी दिखाया गया कि फुले दंपति को अपने समय में समाज का कड़ा विरोध झेलना पड़ा, लेकिन उन्होंने हार नहीं मानी और शिक्षा का दीपक जलाए रखा। इसी उद्देश्य से छात्रों को यह प्रेरणादायक फिल्म दिखाई गई। इस दौरान बड़ी संख्या में छात्रों ने उत्साहपूर्वक भाग लिया। उद्देश तर असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई आई यांच्या मार्गदर्शनाला आम्ही उद्देश ठेवून आज माझ्या क्षेत्रातल्या कुडवा क्षेत्रातल्या 4ही गावाला, कुडवा, कटंगी, टेमडी, बरबसपुरा या 4ही गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळपास आज 300-350 विद्यार्थी सगळे एकत्र जमा झालेले आहे आणि त्यांना फुले दाम्पत्य जीवनाचं त्यांना आधार शिकवायचा आहे की शिक्षण आपल्याला मोफत असं नाही भेटलं आहे, कितीतरी आपल्या महापुरुषांचं बलिदान देऊन आपल्याला आज शिक्षण भेटत आहे आणि शिक्षणाचं महत्त्व आणि आपल्या समाजासाठी त्यांनी काय केलं आणि समाजाला कसं घडवून सामोरं आणलं, या सगळ्या गोष्टींना त्यांना सांगण्याचा आज या पिक्चरच्या माध्यमातून हेतू आहे आमचा। नवीन पिढी दिवसेंदिवस आजकाल आपण बघतच जात आहे की कितीतरी प्रमाणामध्ये वाईट गोष्टी शिकतात। त्या सगळ्या गोष्टींना त्यांना दूर करण्यासाठी या सगळ्या बाकी एरवी सगळ्या हिंदी पिक्चर्स सगळे बघतात, पण आपले जे महात्मांनी जे आपल्या स्वतःच्या जीवनाचं बलिदान करून आपल्यासाठी सगळं काही रचिले आहे हे त्यांना समजण्याकरिता आम्ही हा पिक्चर आज मुलांना दाखवतो आहे। आमचे जिल्हा परिषदचे माजी सभापती आमचे त्या भागाचे नेते अखिलेश शेठ यांनी आपल्या जिल्हा परिषद परिसरातील जे विद्यार्थी आहे त्यांना माहिती पडलं पाहिजे या पिक्चरच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी जे क्रांती केली, त्यांना शिक्षामध्ये जे क्रांती केली, समाज सुधारमध्ये जे क्रांती केली, एक क्रांतिकारी विचारक म्हणून त्यांची ओळख होती आणि महात्मा म्हणून त्यांना एक पदवी भेटली होती। आज या देशात ज्या पद्धतीनं आमची शिक्षामध्ये क्रांती आलेली आहे आणि महिला शिक्षणासाठी जे काम त्यांनी केले त्याबद्दल एक क्रांती त्यांनी आणली, म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे जे पिक्चर आहे यांच्या मागचं एकच कारण आहे की हे जे विद्यार्थी आहे आणि जे लोक हे सिनेमा पाहणार आहे यांना असं वाटलं पाहिजे की एक माणसाने त्या काळात किती मोठं काम केला, एक चांगलं काम केला, त्यामुळे आज भारतमध्ये शिक्षा या क्षेत्रात क्रांती आली आणि महिलांना एक व्यवस्थित न्याय मिळाला। म्हणून हे एक महात्मा ज्योतिबा फुलेवर हे जे आलेली पिक्चर आहे हे एक फार म्हणजे सर्वांना शैक्षणिक आणि क्रांतिकारी आणि एक सर्वांना शिक्षा देणारी आहे, त्याच्या मागचं हेच कारण आहे आणि यासाठी आम्ही आयोजित केले। पूजाताई अखिलेश शेठ यांच्याकडून आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना हा जो फुले पिक्चर दाखवण्यात आला हा नक्कीच त्यांची एक स्तुतनीय बाब आहे की त्यांच्यामुळे आम्हाला हा मूवी बघायला मिळाला आणि या मूवीतून आपल्याला जे स्त्री शिक्षणाचा वारसा जे फुलांनी आपल्या समाजाला दिलेला आहे, एक सामाजिकता, त्यांचं जे गौरवान्वित आपण करू शकतो त्यांची ही बाब शैक्षणिकदृष्ट्या आणि मुलींचे शिक्षण, स्त्रियांना कसं पुढं न्यायचं आणि आधीच्या ज्या रूढी परंपरा होत्या, ज्या क्रूर चालीरीती होत्या आणि उच्चवर्णीयांकडून जो भेदभाव आपल्याला सहन करावा लागला, त्या उच्चवर्णीयांना फक्त शिक्षणाच्या माध्यमातून कसं आपण खाली पाडू शकतो आणि त्यांना नकार देऊ शकतो, अन्यायाचा प्रतिकार फक्त आपण शिक्षणाने करू शकतो, हे या मूवीतून अतिशय चांगला संदेश आम्हा विद्यार्थ्यांना आदरणीय पूजाताईकडून आम्हाला मिळालेला आहे। तर आदरणीय पूजाताई अखिलेश शेठ, तुम्ही खरंच धन्यवाद देते आणि मनापासून आभार